पवई फाउंडेशन या मतदान केंद्राच्या बूथवर मतदान धीम्या गतीने सुरू असल्यामुळे आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केलाय। 5 तासांपासून नागरिक रांगेत उभे आहेत, पण मतदान केंद्रावर सुरू असलेल्या गोंधळामुळे आदेश बांदेकर यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत। पवईतली आपण ही सध्याची दृश्य पाहतो, यामध्ये मतदान केंद्रावर मोठा संताप असल्याचं पाहायला मिळत आहे। पवई फाउंडेशन या मतदान केंद्राच्या बूथवर मतदान धीम्या गतीने सुरू आहे आणि त्याचमुळे आदेश बांदेकर यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे। मशीनचा प्रॉब्लेम होता सकाळपासून, वेळेत मतदान चालू झालेलं आहे, वेळेतच संपणार आहे व्यवस्थित। मी आता पवई केंद्रावरती आहे। हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिॲक्शन आपण बघितली तर इकडची 58, 57 ही जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत, सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय रिॲक्शन आहे। आम्ही इकडेच उभे आहोत, उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच देत नाही। झोनल ऑफिसर काय करतायत, अश्विनी काय करतायत माहिती नाही। वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट 2 आवर्स। हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत। वयस्कर लोक परत निघून गेली आहेत। तर आदेश बांदेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। पवई फाउंडेशन या मतदान केंद्राच्या बूथवर मतदान धीम्या गतीने सुरू असल्यामुळे आता आदेश बांदेकर यांनी चांगला संताप व्यक्त केलाय। 5 तासांपासून नागरिक रांगेमध्ये उभे आहेत, पण मतदान केंद्रावर सुरू असलेल्या गोंधळामुळे आदेश बांदेकर यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत। अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहेत। सागर, सध्या काय घडतंय आणि आदेश बांदेकर यांचा नेमका आरोप काय आहे? पवई मतदान केंद्रावरती सकाळपासून लांब रांगा ज्या आहेत त्या मतदारांच्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी 3 मतदान केंद्र आहेत, त्यातली एका मतदान केंद्रावरती मशीन सकाळपासून स्लो चालू आहे, त्यामुळं लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळं संतप्त झालेले आहेत आदेश बांदेकर असतील, त्याचबरोबर केदार शिंदे असतील, सुचित्रा बांदेकर असतील, हिंदी अभिनेत्रे हे मुकेश ऋषी असतील, ते मतदान न करता या ठिकाणाहून निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की लांब रांगा आहेत आणि वेळ लागतोय। कुठली व्यवस्था जी आहे ती या ठिकाणच्या झोनल ऑफिसरने केलेली नाहीये, त्याचा फटका या सर्व लोकांना बसतोय। अनेक सिटीजन असतील तेही मतदान न करता या केंद्रावरून गेलेले, जे फर्स्ट वोटर आहेत, पहिल्यांदा त्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, असेही मतदार जे आहेत लांब रांगेत उभा राहून त्यांनाही पुन्हा माघारी जावं लागलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही यंत्रणा व्यवस्था जी आहे ती सुधारावी आणि नवीन मशीन या ठिकाणी आणून वोटिंगला सुरुवात करावी अशी मागणी या ठिकाणच्या वोटर जे आहेत ते करतात आणि त्याचमुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।